नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश। आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज। पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी। तुमचा ट्रॅक्टर कंपनीत भाड्याने लावून दरमहा 30,000 रुपये मिळवून देतो असे आमिष दाखवून 2 शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या 23 वर्षीय भामट्याला वाई पोलिसांनी अटक केली आहे। आरोपीकडून तब्बल 10 लाख रुपये किमतीचे 2 ट्रॅक्टर हस्तगत करण्यात आले असून या कारवाईमुळे फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। अजय संतोष चव्हाण, वय वर्ष 23, राहणार सरताळे, तालुका जावली, जिल्हा सातारा असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे। त्याने एजंट असल्याचे भासून निखिल तानाजी धुमाळ, राहणार नायगाव, तालुका कोरेगाव व प्रशांत बबन सोळसकर यांचा विश्वास संपादन केला। सोनगीरवाडी येथे नोटरी करून ट्रॅक्टर कंपनीत भाड्याने लावण्याचे आश्वासन देत त्याने कुबोटा ट्रॅक्टर क्रमांक MH11DN 9524 आणि ट्रॅक्टर क्रमांक MH11DF 4514 ताब्यात घेतले। ट्रॅक्टर घेतल्याने आरोपीने मोबाईल बंद करून पोबारा केल्याने शेतकऱ्यांना संशय आला। फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी वाई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीला अटक केली। त्याच्याकडून दोन्ही ट्रॅक्टर जप्त करण्यात आलेले आहेत आणि ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गवळी, फौजदार सुधीर वाळुंज यांच्यासह पथकाने पार पाडली। दरम्यान कोणालाही वाहन किंवा मौल्यवान वस्तू भाड्याने देताना संबंधित व्यक्तींची पूर्ण शहानिशा करावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे। सातारा प्रतिनिधी प्रवीण नवघरे यांचा रिपोर्ट।